नमस्कार. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी. माझ्यासोबत आहे आता माजी आमदार धनराज महाले यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. प्रथमतः साहेब, आपलं एस मराठी न्यूज चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. एस मराठी न्यूज चॅनल हे दुसरा वर्धापन दिन येणाऱ्या 26 तारखेला आहे. नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, जे कष्टकरी आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, त्यांचे सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम एस मराठी न्यूजच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारे 2 वर्षापासून होत आहे. त्याचाच वर्धापन दिन येणाऱ्या 26 तारखेला आहे. या वर्धापन दिनाच्या माझ्याकडनं हार्दिक अशा शुभेच्छा. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली भूमिका काय असणार आहे? आपण स्वतः कोणत्या गटात उमेदवारी करणार आहात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. निवडणुका जरी जाहीर व्हायच्या असल्या तरी आरक्षण मात्र निघालेलं आहे. दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य हे सर्वचे सर्व एसटी समाजासाठी राखीव झालेले आहेत. निवडणुकीची तयारी तर आम्ही फार मोठ्या ताकदीने शिवसेना पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे. निवडणुका स्वबळावर असतील किंवा पक्ष जो आदेश, पक्ष प्रमुख जे आदेश देतील, आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने महायुतीत लढायचं की स्वतंत्र लढायचं, त्या उद्देशाने आम्ही निवडणुकीची परिपूर्ण तयारी केलेली आहे. प्रश्न माझा असा होता की मतदारसंघातील जे रहिवासी आहेत, लोक आहेत, जनसंपर्क साधण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी अवलंबता? खऱ्या अर्थाने तर 2014च्या निवडणुकीनंतर जरी पराभव झाला असेल किंवा मधल्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढली नसेल, परंतु तरीसुद्धा दिंडोरी तालुक्यामध्ये किंवा पेठमध्ये जनतेशी संपर्क व्हावा, जनतेने माझ्यापर्यंत यावं किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील ते स्थानिक सोडवण्यात यावे, यासाठी खास करून दिंडोरी तालुक्यामध्ये आपण एक पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी उघडं केलं होतं. बरेचसे आता 1-1.5 वर्षापासून थोडा जागेचे कमतरता असल्यामुळे ते बंद केलंय, परंतु नव्यानेच एवढ्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा ते कार्यालय आपण सुरू करत आहोत. परंतु ज्या दिवशी मी निवडणुकीपासून हारलोय, निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर तर कार्यालय माझं दिंडोरी आणि पेठला चालूच होतं, परंतु गेल्या 14-15 वर्षात सत्तेत नसताना सुद्धा जनतेशी संपर्क यावा त्या दृष्टिकोनातून ते कार्यालय त्या ठिकाणी आपण सुरू ठेवलेलं आहे. गुरुवार हा असा दिवस असतो की पेठ तालुक्यामध्ये पेठचा स्थानिक बाजार असतो. त्या दिवशी सगळ्या तालुक्यातली लोक, ग्रामीण लोक येतात. तिथे त्यांचे काही प्रश्न असतील तर ते 15 दिवसानंतर, महिन्यानंतर त्या ठिकाणी त्या गुरुवारी मी त्या ठिकाणी जातो आणि थेट संपर्क व्हावा त्या दृष्टिकोनातून नाशिक वगैरे इकडे तिकडे न राहता स्वतःच्या गावाला शेती आहे, वारेगाव आहे आणि त्या वारेगावीच मुक्कामी राहून आणि जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. असं होता की आमदारकी आणि जिल्हा परिषद सदस्य या दोन्हीमध्ये तुम्हाला कोणत्या अनुभवांचा फरक वाटतो? विधानसभा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं विधिमंडळ आहे. त्या विधिमंडळामध्ये संपूर्ण दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्या ठिकाणी करता येतं. तोच अनुभव, कारण माझ्या बाबतीत असं घडलं की मी पंचायत समितीचं आपलं ग्रामपंचायत सरपंच असल्यानंतर एकदम आमदार झालो आणि आमदारकीनंतर जिल्हा परिषद सदस्य झालो आणि त्याच्यामुळे मोठ्या विधिमंडळात काम करत असताना त्याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात झाला. स्थानिक प्रश्न हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सोडवले गेले. खेडगाव गटामध्ये सुद्धा माझं स्वतःचं मत नसताना इथं मला निवडून दिलं आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो काही अनुभव होता तो मला खाली जिल्हा परिषदच्या सभागृहात वापरता आला आणि चांगल्या प्रकारची कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करता आली. आणि ग्रामपंचायतचा सरपंच असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, जिल्हा परिषद किंवा आमदार असू द्या, ज्याला काम करण्याची आवड आहे त्याला पदाचं महत्त्व नाहीये. पद कोणतंही असलं आणि पद नसलंय तर काम करण्याची जी आवड असले तर ती कामं नक्कीच होतात. माझा पुढचा प्रश्न असा होता की माजी खासदार स्वर्गवासी कैलास भाऊ महाले अर्थात तुमचे वडील, तर त्यांच्या आठवणींना उजाळा तुम्ही कशा प्रकारे द्याल? खऱ्या अर्थाने तर आज त्यांना जाऊन बरीच वर्ष झाली, परंतु तरीसुद्धा जनतेमध्ये कैलासवासी हरिशंकर महाले म्हणजे आमचे वडील यांचं नाव चर्चेत आहे.
निस्वार्थीपणानं राजकारण करणारी ती व्यक्ती होती. आणि म्हणूनच आजही लोकांमध्ये कैलासवासी हरिशंकर महालेंची आठवण आहे. त्या काळामध्ये कामं कमी झाली असतील, परंतु सुखदुःखामध्ये आणि प्रत्येक ठिकाणच्या अडचणीमध्ये ते सोडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्याचाच फायदा खऱ्या अर्थाने तर आज जे नामदार नरहरी झिरवाळ साहेब आहेत, त्यांनाही कैलासवासी हरिशंकर महाले यांचाच फायदा किंवा त्यांचंच बाळकडू त्या ठिकाणी मिळालं. आणि मला तर मी त्यांचा मुलगा असल्या कारणाने नक्कीच त्यांचा फार मोठा त्यांच्या नावाचा फायदा त्याही काळामध्ये मिळाला आणि आजही ते हयात नसताना सुद्धा या ठिकाणी मला होतोय. आणि त्याच्यामुळं त्यांच्या आठवणी न विसरण्यासारख्या ह्या ठिकाणी आहेत. आणि त्या आठवणींच्याच बळावर किंवा त्यांनी काम केलेल्याच्याच जोरावर या ठिकाणी आम्ही झिरवाळ साहेब असतील किंवा मी असेल, आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. तालुक्यातून प्रत्येक गटातून तुमच्या उमेदवारीसाठी मागणी आहे, तर तुम्ही कोणत्या गटातून उमेदवारी लढणार आहात? खरं तर पूर्ण तालुक्यामध्ये राखीव झाल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की साहेब तुम्ही उभं राहावं. आणि खऱ्या अर्थाने तर हा माझ्यासाठी अभिमान आहे की आज 14 ते 15 वर्ष माजी आमदार म्हणून काम करतोय. मधल्या काळामध्ये खेडगाव गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आजही लोक माझ्याबरोबर आहेत, जनता माझ्याबरोबर आहेत. याचा खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे. नक्कीच या ठिकाणी खेडगाव असेल, वणी असेल, मोहाडी असेल, आयवंतवाडी असेल, या गटांना प्रामुख्यानं त्या ठिकाणी मागणी आहेच. परंतु पक्ष नेतृत्व जो आदेश करेल आणि कार्यकर्ते, कारण कार्यकर्ते म्हणजे हा खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्या जीवाभावाचा प्रश्न आहे. आणि ह्याच कार्यकर्त्यांच्या भरवशावर पुढच्या काही निवडणुका लढायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यावेळेस स्वतः जबाबदारी घेतील आणि ती जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असेल त्या ठिकाणी नक्कीच विचार करू. की आपण जिल्हा परिषद सदस्य असताना तुम्ही कोणत्या योजना आणि प्रकल्पांवर कामे केली? जिल्हा परिषद सदस्य असताना खास करून जर आपण बघितलं तर ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून ह्या विभागामध्ये खेडगाव गटामध्ये जी काही काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील, मग ती गावांतर्गत असतील किंवा शेतीचे रस्ते असतील, याला प्रामुख्यानं प्राधान्य दिलं. त्या ठिकाणी ती कामं केली. मळ्यांमधले शेतामधले रस्ते त्याच्यावर खडीकरण असेल, मुरुम असेल, तो आपण त्या ठिकाणी टाकला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्या असतील त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काम उभं केलं. तीर्थक्षेत्र, पर्यटन याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं. आणि खास करून खेडगाव आणि वरखेडा या ठिकाणी जनावरांच्या दवाखान्याची अतिशय गैरसोय होती. त्या ठिकाणी त्या माध्यमातून आपण त्या जनावरांच्या दवाखान्याची व्यवस्था केली. ग्रामीण रुग्णालय असतील त्यांच्याही क्वार्टर्स वगैरे त्या बाबतीतही आपण त्या ठिकाणी किंवा शिशुभीकरण असेल तेही त्या ठिकाणी सुधारणा केली. आणि प्रामुख्यानं म्हणजे खेडगावची जी आपलं ग्रामीण रुग्णालय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची फार वर्षापासून मागणी होती. त्याला निर्लिखित करणं ह्या खऱ्या अर्थाने तो संग्रह होता की निर्लिखित झाल्याशिवाय नवीन बिल्डिंग मंजूर होत नाही. आणि म्हणून मी ज्यावेळी जिल्हा परिषदला गेलो आणि ते जिल्हा परिषदच्याच माध्यमातून निर्लेखन करू शकतो, तर त्या उद्देशाने त्या ठिकाणी ठराव घेतला आणि ते निर्लेखन केलं आणि तिथं ती मंजुरी आणली. आत्ताच मागच्या काळामध्ये त्याचं उद्घाटनही झालं. दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला मी नव्हतो, पण तरीसुद्धा एक अभिमान वाटतो की एवढं मोठं काम मी जिल्हा परिषद सदस्य, ते पण 2-2.5 वर्ष असताना त्या ठिकाणी करण्याचं योग मला त्या ठिकाणी आला. हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. माझा पुढचा प्रश्न असा होता की आपल्या मतदारसंघामध्ये पुढील 5 वर्ष म्हणजे पुढील 5 वर्ष तुम्ही काय करणार आहात, त्याचा दृष्टिकोन काय आहात? नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कष्ट करणारे असतील, मजूर वर्ग असेल, या लोकांना खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध होईल. आणि आज जर आपण बघितलं असेल की अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि या पावसामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. जो शेतीमाल आहे त्याला बाजारभाव नाही. आणि म्हणूनच माझे प्रयत्न असतील की शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेची कामं होतील, जनतेला दिलासा मिळेल, जनतेला मदत मिळेल, त्या दृष्टिकोनातून काम करत राहणार. माझा शेवटचा प्रश्न, आता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्राकडे वळला जातोय, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
नक्कीच तरुण वर्ग फार चांगल्या प्रकारे राजकारणामध्ये वळतोय. परंतु माझा एकच त्यांना संदेश राहील, की जेही काम कराल, ते आपण प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. कारण राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वसामान्यांचा थोडासा बदल झाला आहे आणि त्याच्यामुळे आपण जे काम करतोय, ते स्वच्छ मनाने आणि पारदर्शकपणानं जर आपण त्या ठिकाणी केलं, तर नक्कीच जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. जनता तुम्हाला काम करण्याची संधी देईल. जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. त्याच्यामुळं प्रामाणिकपणानं जर काम केलं, तर नक्कीच त्याचा फायदा भविष्यामध्ये काम करत असताना तो होईल. म्हणून तरुण वर्गाने मला एकच त्यांना आग्रहाची विनंती राहील, की आपण काम करत असताना प्रामाणिकपणानं काम करावं, हीच अपेक्षा. नक्की सर. अ, धन्यवाद की तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला एस मराठी न्यूज चॅनलला दिला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एस मराठी न्यूज तर्फे आणि प्रेक्षकांतर्फे. धन्यवाद.